असं नाहीये. मग अजून काय आहे? तर म्यानमारसारख्या शेजारी राष्ट्रांवरचा आपला प्रभाव आणि दबावही दाखवून देत आहे. अच्छा, म्हणजे भूराजकीय पैलू पण आहे याला. हो, नक्कीच. कारण इतक्या मोठ्या आणि प्रभावशाली कुटुंबावर, जे म्यानमारच्या एका विशिष्ट स्वायत्त प्रदेशात कार्यरत होतं, त्यांच्यावर चीनमध्ये खटला चालवून शिक्षा देणं हा एक प्रकारे संदेश आहे काय संदेश? की आम्ही तुमच्या सीमेपलीकडे जाऊनही आमच्या नागरिकांच्या हिताचं रक्षण करू शकतो, असा स्पष्ट संदेश आहे हा. बरोबर. यामुळे म्यानमारमधलं सरकार आणि तिथलं स्थानिक प्रशासन त्यांच्यावरही अशा गटांवर कारवाई करण्यासाठी आता मोठा दबाव आला आहे. पण या दबावामुळे चीन आणि म्यानमार यांच्यातले संबंध कसे राहतील? म्हणजे सहकार्य वाढेल की तणाव निर्माण होईल? हे थोडं गुंतागुंतीचं चित्र आहे. वरकरणी बघितलं तर दोन्ही देश गुन्हेगारी विरोधात सहकार्य करत आहेत असं दिसतंय. हो. पण पडद्यामागे चीनचा वाढता प्रभाव आणि हस्तक्षेप म्यानमारमधल्या काही गटांना कदाचित रुचणार नाही.